जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जनहो, आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 184, वार आहे शुक्रवार व तारीख आहे 3 जुलै 2026। सध्या आपण या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकवून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण
सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील मुमुक्षु लक्षण या 8व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आजच्या भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 44 या 14 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. 34वी ओवी ही या समासातील शेवटची ओवी असल्या कारणाने आज आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 44 या 14 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 30 या अंकानंतर म्हणे मी आळसी अंगचोर या शब्दांनी 31वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख अविचार, या नाव मुमुक्षु, म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाषांडी तोंडा, म्हणे मी कुबुद्धी कुटीळ, या नाव मुमुक्षु, म्हणे मी काहीच नेणे, म्हणे मी सकाळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे, या नाव मुमुक्षु, म्हणे मी अनधिकारी, म्हणे मी कुच्चिळ अघोरी, म्हणे मी नीच नानापरी, या नाव मुमुक्षु, म्हणे मी काय आपस्वार्थी, म्हणे मी काय अनर्थी, म्हणे मी नवे परमार्थी, या नाव मुमुक्षु, म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमिसी, या नाव मुमुक्षु, आपणाच निंदी सावकाश, पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा अभ्यास, या नाव मुमुक्षु, नाना तीर्थे दुंडाळिली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली शोधून, तेने नवे समाधान, वाटे अवघाच अनुमान, म्हणे अरिगो संतांच शरण, या नाव मुमुक्षु, देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान, नानाभिमान, सांडूनी संतचरणी अनन्य, या नाव मुमुक्षु, अंता सांडूनी दुरी, आपणास निंदी नानापरी, मोक्षाची अपेक्षा करी, या नाव मुमुक्षु, ज्याचे थोरपण लाजे, परमार्था कारणे जिजे, संतापायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्षु, स्वार्थ सांडून प्रपंचाचा, अभ्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्षु, ऐसा मुमुक्षु जाणिजे, संकेत चिन्हे ओळखिजे, पुढे श्रुती अवधान दिजे, साधक लक्षणी, इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, मुमुक्षु लक्षण नाम समास अष्टम. जय जय रघुवीर समर्थ. आता या 14 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ 31 या अंकाने आळशी, चुकार, कपटी, भित्रा या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. आळशी, चुकार, कपटी, भित्रा, मूर्ख, अविचारी, निरुपयोगी, वाचाळ, नास्तिक, दुसऱ्यांवर तोंड टाकणारा, कुबुद्धी, कुटील, मला काही कळत नाही, मी सर्वांपेक्षा कनिष्ठ, अशी आपली कुलक्षणे वर्णन करणारा तो मुमुक्षु, मी अनधिकारी,
गलिच्छ अघोरी अनेक प्रकारे नीच, मी अप्पलपोट्या आणि अनर्थ करणारा, मी परमार्थी नव्हे, मी अवगुणांची रास, फुकट जन्मास आलो, भूमीला भार झालो, असे म्हणणारा तो मुमुक्षू, अशी आपली निंदा यथेच्छ करतो. पोटांत संसाराचा तिटकारा करतो, संत संघाचा हव्यास धरतो तो मुमुक्षू, आणि मग जन्म सार्थकासाठी अनेक तीर्थे धुंडली, मनोजय व इंद्रिय दमनादी शमदमादी साधने केली, अनेक ग्रंथांतील अर्थ शोधून पाहिला, परमार्थ ग्रंथांचे मनन केले, इतके करूनही त्याचे समाधान होईना, सगळा गोंधळ वाटू लागला. यास्तव निश्चय होण्यासाठी साधू संतांना शरण जाऊ असे म्हणू लागला तो मुमुक्षू. देह, कुळ, द्रव्य इत्यादी अनेक प्रकारचे अभिमान सोडून संतांच्या पायी अनन्य भावाने शरण जातो तो मुमुक्षू. अहंकार दूर टाकून स्वतःच परोपरीने निंदितो आणि मोक्षाची इच्छा धरतो तो मुमुक्षू. संतांच्या येथील परमार्थाचा थाट पाहून ज्याचा थोरपणाचा अभिमान लाजतो व स्वतः परमार्थासाठी चंदनाप्रमाणे झिजू लागतो आणि संतांच्या चरणी ज्याचा विश्वास उत्पन्न होतो तो मुमुक्षू. तात्पर्य, प्रपंचाचा स्वार्थ सोडून परमार्थाचा अभ्यास धरतो आणि मी सज्जनाचा दास होईल असे म्हणतो तो मुमुक्षू. मुमुक्षू असा असतो. या थोड्याशा लक्षणांवरून त्यास ओळखावे. आता श्रोत्यांनी पुढे साधक लक्षणे ऐकण्यास चित्त द्यावे. जय जय रघुवीर समर्थ. येथे पाचव्या दशकातील 8वा समास समाप्त होतो आहे. पुढील समासाचे वाचन करण्यास आपण पुढील भागात सुरुवात करू. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि आजच्या भागाची आपण सांगता केली आहे असे जाहीर करतो. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.